नमस्कार. लंच विथ पूजामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत काला चना रेसिपी. ते छोट्या वाटीमध्ये जे आहे ते आहे काळे चणे. भिजवायच्या अगोदर हे असे दिसतात आणि भिजल्याच्या नंतर असे फुगून दुप्पट होतात. आता आपण कुकरमध्ये ते सर्व चणे काढून घेऊया. इथे मी सर्व चणे आता काढून घेते. हे बघा. आता त्याच्यामध्ये टाकूया पाणी. अंदाजे पाणी टाका. आता आपण काही गरम मसाले त्याच्यामध्ये ॲड करूया. इथे मी घेतली आहे काळी मिरी, 4 काळी मिरी घेतली, 4 लवंग घेतलेले आहेत, 1 मोठी विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा. हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून फ्लेवर छान येतो. झाकण केलं बंद, गॅस चालू करू आणि आता गॅसवरती हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेऊ आणि नंतर मीडियम गॅसवरती 2 मिनिट ठेवूया. आता ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य लागते ते बघू. सर्वात पहिले 2 बारीक चिरलेले कांदे, टोमॅटोची प्युरी, कोथिंबीर, 2 मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता. आलं आणि लसूण मी ठेचून घेतला आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता आपले चणे छान शिजलेत की नाही ते चेक करू. हे बघा, चणे छान शिजले आहेत. हाताने कुस्करले की लगेच असे मऊसूत झालेले आहेत. आता आपले चणे एकदम तयार आहेत. तर आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करू. इथे कढईत टाकते मी 2 टेबलस्पून ऑइल. त्याच्यामध्ये टाकू थोडंसं जिरे, मग त्यानंतर कढीपत्ता, 2 मिरची जी आपण उभी चिरून घेतली आहे ती, लसूणची पेस्ट, मस्त असं छान हलवून घेऊ. लालसर रंग येईपर्यंत लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण आपला छान परतत आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकू कांदा. कांदा पण छान आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अजिबात कच्चा राहिलं नाही पाहिजे. गॅस लो मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा छान परतून झाला. त्याच्यामध्ये आता टाकू आपण अद्रकची पेस्ट. ती पण छान आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आलं छान परतून झालं आहे. तुम्ही बघू शकता तांबूस असा रंग आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ती पण छान असे सगळा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. इथे छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर तेलामध्ये टाकल्यामुळे कोथिंबीरचा सगळा फ्लेवर आपल्या त्या ग्रेव्हीमध्ये उतरतो. त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर जरूर ग्रेव्हीमध्ये टाकावी. आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. सर्वप्रथम मी टाकलेलं आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट,
काळा मसाला आणि धणे पावडर. हे पण आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी लो फ्लेम ठेवायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, जेणेकरून ते मसाले पण जळणार नाही आणि छान असे फ्राय पण होतील. इथे बघू शकता तुम्ही, आपलं छान ग्रेव्ही तयार झाली आहे आणि छान तेल पण सुटलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण आमचूर पावडर टाकणार आहोत थोडीशी. त्याने असं मस्त चटपटीत असा आंबूस टेस्ट लागते. झटकीपट होणारी रेसिपी आहे ही. जास्त साहित्य न लागता कमी साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी. आता आपण टाकूया हे जे आपण शिजवून घेतलेले चणे आहेत ते. सगळे चणे टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मी छान मिक्स करून घेतलं आहे. कलर पण खूप छान आला आहे आपल्या भाजीला. आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर कमी पाणी टाका. जास्त पातळ बनवायचे असेल तर जास्त पाणी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. तर बघू शकता आपली भाजी तयार आहे. वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर. गॅस बंद करायचा. आपली भाजी तयार. तुम्हाला कशी वाटली भाजी नक्की सांगा मला. आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही कशा प्रकारे रेसिपी बनवता तेही मला कमेंट करून सांगा. आणि माझी साधी सिंपल रेसिपी कमी साहित्यामध्ये बनलेली कशी वाटली ते सुद्धा सांगा. अशा साधी सिंपल